नागपूरमध्ये हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये महसूल विभागाचं पथक पंचनामा करण्यासाठी दाखल झालंय। ज्या गाड्या जाळण्यात आल्या, ज्या वाहनांची तोडफोड झाली आणि ज्या खासगी संपत्तीची नासधूस झाली त्या संदर्भातले पंचनामे या पथकाकडून केले जात आहेत। हिंसाचार घडलेल्या वेगवेगळ्या भागांसाठी अशा 5 पथकांची स्थापना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। त्या अनुषंगाने एक पथक सध्या चिटणीस पार्क परिसरामध्ये पंचनामे करत आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ। काल ज्या ठिकाणी हिंसाचार उसळलेला होता त्या ठिकाणी महसूल विभागाचा पथक आलेला आहे। सर, नेमकी काय प्रक्रिया आहे? नेमकी याच्यात ज्या गाड्या जाळपोळ झालेल्या होत्या त्या गाड्यांचा आम्ही पंचनामे करण्याकरिता आलेलो आहे आणि पंचनामे करून मग आम्ही हे कलेक्टर ऑफिसात सदर करणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही वरिष्ठ लेवलवर जे निर्णय घेण्यात येईल तो ठरेल। सर, हे पंचनामे जे आहेत, कारण या ठिकाणी काही खाजगी गाड्यांचीही जाळपोळ झाली, इथे कंत्राटदाराचा सरकारी काम सुरू होता त्याच्याही गाड्याची जाळपोळ झालेली आहे। तर सर्व जाळपोळ झालेल्या सर्व गाड्या, तोडफोड झालेल्या सर्व गाड्यांबद्दल हा पंचनामा होणार आहे? हो, सर्व गाड्या ज्या जाळपोळ झालेल्या आहे त्या सर्व गाड्यांबद्दल पंचनामे होणार आहे। लोकांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे? शक्यता आता आम्ही तो शासनाचा निर्णय आहे, तो आमचा निर्णय नाही आहे। आम्ही फक्त पंचनामे करून त्यांना सादर करणार आहोत, त्याच्यानंतर मग तो निर्णय घेतला जाईल शासनाच्या स्तरावरती। नागपूर शहरातील वेगवेगळ्या 2-3 ठिकाणी हिंसाचार झालेला आहे, सगळ्या ठिकाणी असे पथक गेले? हो, सर्व ठिकाणी गेलेले पथक। तसं आमच्याकडे ऑर्डर केलेला आम्ही, असं माननीय आदेशाने असा ऑर्डर केलेला आहे। ऑर्डरनुसार आम्ही मग सर्व ठिकाणी हे असं जाणार आहे। किती टीम्स असे तयार करण्यात आले? असे आमच्या आता झालेलं आहे 5 टीम आहे। महसूल विभागाच्या 5 पथक जे आहेत ते अशा पद्धतीने हिंसाचार झालेल्या भागांमध्ये फिरत आहे आणि पंचनामे केले जात आहे। आणि पंचनाम्यामध्ये मी असं दाखवू इच्छितो, हे पंचनाम्यामध्ये कोणती गाडी होती, ती कशा पद्धतीने जळालेली आहे, त्याचा क्रमांक काय आहे, मालकाचं नाव काय आहे, व्यवसाय काय आहे, नुकसान अंदाजे किती रुपये झालेला आहे आणि जे पंच आहे त्या ठिकाणी त्यांची स्वाक्षरी करून तपशील जो आहे तो दिला जात आहे। त्यामुळे प्रशासन कामाला लागलेलं आहे। मात्र काल जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यानंतर अशा पद्धतीने पंचनाम्यांना सुरुवात होऊन नागरिकांना काही अंशी दिलासा देण्याचे प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडून, शासनाकडून सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।